हॅलो, हा मेघना, आले का ग रिपोर्ट्स? हो मिळाले. 1 मिनिट होल्ड करा. हॅलो हॅलो, हा सर, मी तुमच्याच फोनची वाट बघत होतो. नाही सर, पोहोचू आपण, फार काही उशीर झालेला नाहीये. हो, मी निघतो ताबडतोब, आलोच. हा हॅलो मेघना, आले का ग रिपोर्ट्स? हॅलो हॅलो, कट झाला. या सुरेशराव, या बसा बसा. थांबा, मी पाणी घेऊन येतो. अहो थांबा ना, मी घेऊन येते. बरं तुम्ही काय घेणार? म्हणजे चहा आणू की सरबत? सुरेशराव, तुम्ही काय घेणार? तुम्हाला जे हवं ते घेऊ आपण. अहो काय घेणार आहात तुम्ही? चहा आणू की सरबत? काय हो, मी आता पाणी पेलो तरी वजन वाढणारच आहे हो. सुरेशराव, का टेन्शन घेताय? तुमचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. खरं तर तुम्ही आनंदी असायला हवं. डॉक्टरांनी काय सांगितलं ऐकलत ना? वजन कमी नाही केलं तर काही खरं नाही. आता कसं होणार हो माझं वजन कमी? माझे वडील, माझे आजोबा सगळे, आणि वजन कमी नाही झालं की मग अँजिओग्राफी, मग अँजिओप्लास्टी, मग बायपास, मग जय हो. अहो असं काहीही नाहीये. रिपोर्ट नॉर्मल येणार नाहीत असं तुम्हाला वाटत होतं की नाही? पण आले की नाही नॉर्मल? मग बाकीचंही तसंच होईल हो. पण वजन नाही ना कमी होणार. हे बघा सुरेशराव, डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आपण डायटिशियनची अपॉइंटमेंट घेतलेली आहे उद्या. आता हे बघा, त्यांनी सांगितलेले थोडेसे व्यायाम करायचे आणि पथ्य पाळायचे. वजन कमी झालंच म्हणून समजा. बाबाजी, म्हणजे पथ्यही करायचं, कमी खायचं, कमी प्यायचं, वर व्यायाम करायचा, कॅलरीज मोजायच्या, एवढं करून सुद्धा वजन नाही हो कमी होणार. ती सांगतोय नाही होणार कमी. बरं माधवीताई, आपण सरबत घेऊया. बर, थोडं मी थोडं घेईन हा सरबत. बर, विदाउट शुगर. हा, बर. आणि थंड पाणी नको हा, थंड पेल्याने वजन वाढतं. आणखीन काही सांगणार आहात का? बर, आलेच मी. काय रे, काय झालं? अर्चू, आपले बाबाजी म्हणजे कठीण आहेत. अरे त्यांच्या स्ट्रेस टेस्टचा काय रिपोर्ट आलाय? म्हणजे तू हसतोयस म्हणजे नॉर्मलच असेल. अगं रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, पण आपले बाबाजी नॉर्मल नाही आहेत ना. म्हणजे त्यांच्या मनात सतत काहीतरी धाकधूक आहे. आता मला काहीतरी होणार. पण मग आता? आता काय, आता डायटिशियनची अपॉइंटमेंट आहे. रिपोर्ट्स क्लिअर आहेत, पण काय? पण काही नाही ग. डॉक्टर म्हणाले, म्हणजे हसत हसतच म्हणाले, वजन कमी नाही झालं तर काही खरं नाही. अरे पण मग वजन कमी करण्यासाठी ढिगभर उपाय आहेत. त्याचं एवढं काय टेन्शन घ्यायचं? अगं अर्चू, हे तुला मला पटतंय, पण ते बाबाजींना पटायला हवं ना. त्यांच्या मनात एकच भीती आहे, माझं वजन कमी नाही झालं तर बायपास. आणि मग त्यांचं वजन कमी नाही झालं तरी चालेल, पण त्यांच्या मनात आपलं वजन कमी होणार नाही ही जी भीती आहे ना, ती कमी व्हायला हवी. कारण ती भीती जर का कमी झाली नाही तर एकच गोष्ट होईल, आपण सगळे वेडे होऊ वेडे, बाकी काही होणार नाही.